Studied the structure of public finance at a glance. What is meant by public finance? Public finance here it is nothing but the expenditure which is made by government, or according to definition we can say public finance is the study of principles underlying and spending and raising of the funds by public authorities. म्हणजे पब्लिक फायनान्स याचा अर्थ असा होतो, आपण स्टडी केलं होतं की गव्हर्नमेंट जे एक्सपेंडिचर करतं किंवा पब्लिक अथॉरिटी जे एक्सपेंडिचर करतं तर तो एक्सपेंडिचर करताना कुठल्या गाईडलाईन्स प्रमाणे ते एक्सपेंडिचर करतात आणि ते फंड रेज करतात आणि ते स्पेंड करतात, ह्याला आपण इथं पब्लिक फायनान्स असं म्हणतोय. म्हणजे पब्लिक एक्सपेंडिचर आता त्याच्यामध्ये पहिलं आहे पब्लिक एक्सपेंडिचर, दुसरं आहे पब्लिक रेव्हेन्यू, तिसरं आहे पब्लिक डेट, चौथा आहे फिस्कल पॉलिसी आणि पाचवं आहे फिनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन. तर आता आपण वन बाय वन इथे पण बघणार आहोत. तर पहिलं आहे पब्लिक एक्सपेंडिचर. सो व्हॉट इज मीन बाय पब्लिक फायनान्स? हिअर पब्लिक फायनान्स इज नथिंग बट द principles or guidelines underlying raising the funds and spending the funds for the development of economy. Now in the first part is public expenditure. Total तिथे 5 आहेत आणि त्यापैकी पहिला जो आहे तो पब्लिक एक्सपेंडिचर आहे. लेट मी सी. So yes, here this is public expenditure. Again it is divided into revenue expenditure, capital expenditure, developmental expenditure and non-developmental expenditure. So what is meant by public expenditure? Expenditure made by the public authorities, that is central government or local bodies or state government, for the protection of citizens and for the satisfaction of the collective needs of the people. So here it is called as public expenditure, and which is resulted into that economic and social welfare. तर पब्लिक एक्सपेंडिचरचा मिनिंग काय आहे? तर पब्लिक एक्सपेंडिचरचं मिनिंग असं आहे की गव्हर्नमेंट अथॉरिटीज म्हणजे सेंट्रल असू दे, स्टेट असू दे, लोकल बॉडीज असू दे, ते सगळे जे स्पेंड करतात मनी कशासाठी? तर सोसायटीचे जे नीड्स असतात त्या सोसायटीच्या नीड्ससाठी ते मनी स्पेंड केलं जातं आणि त्याच्यातून सोशल वेलफेअर किंवा इकॉनॉमिक वेलफेअर इथं साध्य केलं जातं. त्याला आपण इथं पब्लिक एक्सपेंडिचर असं म्हणणार आहोत. तर ते 4 टाईपमध्ये त्यांनी डिवाइड केलेलं आहे. पहिला आहे बघा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. लेट मी सी हिअर वन बाय वन. व्हॉट इज मीन बाय रेव्हेन्यू एक्सपेंडिचर? इन अकाउंट्सी वी हॅव स्टडीड द टर्म रेव्हेन्यू. लास्ट इयर मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा अकाउंट मी शिकवत होते तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की रेव्हेन्यू हा शब्द डे टू डे लाईफशी रिलेटेड आहे. म्हणजे रेव्हेन्यू कलेक्ट होणं म्हणजे डे टू डे बिझनेसमध्ये जे मनी कलेक्ट होतं त्याला आपण रेव्हेन्यू कलेक्ट झालं असं म्हणतो. किंवा डे टू डे लाईफमध्ये आपण जेव्हा एक्सपेंडिचर करतो ऑफिस चालवण्यासाठी किंवा बिझनेस चालवण्यासाठी त्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो. तर इथं सुद्धा साधारण तोच अर्थ आहे इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा. सो व्हॉट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर? एक्सपेंडिचर विच इज इन्कर्ड फॉर कॅरिंग आउट डे टू डे फंक्शन्स ऑफ द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स अँड व्हेरियस सर्व्हिसेस. इट इज इन्कर्ड रेग्युलरली. मी आता तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंट म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच आहे. फॉर द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल, हे डेफिनेशन सिविक्स पण तुम्हाला माहिती आहे. मग आपण आपले रिप्रेझेंटेटिव्ह इथं इलेक्ट करतो आणि त्याच्यापासून ते गव्हर्नमेंट बॉडी तयार होते आणि ती गव्हर्नमेंट बॉडी सगळं इकॉनॉमीचं मॅनेजमेंट बघते. तर इकॉनॉमीचं मॅनेजमेंट बघताना डे टू डे लाईफमध्ये गव्हर्नमेंटला जो मनी स्पेंड करावा लागतो त्याला आपण इथं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणतो. मनी स्पेंड कशावर केला जातो? तर सर्व्हिसेस आहेत, गुड्स पर्चेसिंग आहे किंवा ऑफरिंग सर्व्हिसेस आहे. तर रोजच्या रोज आपल्याला सर्व्हिसेस लागतात किंवा गुड्स लागतात किंवा जे त्यांना फॅसिलिटेट करायचं असतं आपल्याला, तर त्याच्यासाठी जो मनी स्पेंड केला जातो त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. फॉर एक्झाम्पल ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट ऑफ द गव्हर्नमेंट, सॅलरीज, allowances and pensions of the government employees, medical and public health services, etc. आता इथे थोडंसं आपण हे लक्षात ठेवताना पर्सनल जे हाऊसहोल्ड आहे त्याच्याशी थोडंसं कम्पॅरिझन करून आपण हे ठरवू शकतो किंवा लक्षात ठेवू शकतो. म्हणजे आता बघा पर्सनल लाईफमध्ये जो फॅमिली मेंबर असतो, हेड ऑफ द फॅमिली असतो, तो सगळं त्या फॅमिलीचं ॲडमिनिस्ट्रेशन बघत असतो. मग त्याच्यासाठी जी कॉस्ट इन्कर करायला लागते त्याला इथे ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट असा शब्द आपण मोठ्या मोठ्या कंपनीजला वापरतो.
पण हाऊसहोल्ड सुद्धा ॲडमिनिस्टर करताना त्याला ते मनी स्पेंड करायला लागतो. तो एक डे टू डे लाईफचा किंवा डे टू डे ते रुटीनचा जो एक भाग असतो. मग तसंच आहे गव्हर्नमेंटला फक्त फॅमिलीच्या ऐवजी इथे इकॉनॉमी बघायला लागते. मग इकॉनॉमीसाठी डे टू डे एक्सपेंडिचर जो होतो त्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणतो, किंवा ॲडमिनिस्ट्रेशन करावं लागतं ह्याचं त्या पर्टिक्युलर एरियाचं, तर त्याला आपण ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट असं म्हणू शकतो. मग त्याच्यामध्ये सॅलरीज आहेत, अलाउन्सेस आहेत. म्हणजे गव्हर्नमेंटसाठी जे लोक काम करतात त्यांना सॅलरी देणं, वेगवेगळे अलाउन्सेस त्यांना प्रोव्हाइड करणं. पेन्शनचं तुम्हाला मी अनेक वेळा सांगितलं आहे. आयुष्यभर कष्ट करून जेव्हा माणूस रिटायर्ड होतो तर त्याच्यानंतर गव्हर्नमेंट त्याला पर मंथ ठराविक पर्सेंटेज ऑफ सॅलरी हे पेन्शनच्या फॉर्ममध्ये तिथं प्रोव्हाइड करत असतं टिल द एंड ऑफ द लाईफ. त्याच्यानंतर आहे मेडिकल अँड पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस. आता बघा ह्या कोरोनाच्या काळामध्ये हे कोविड-19चं मी एक्झाम्पल अनेक वेळा दिलेले आहे तुम्हाला, कारण ते इकॉनॉमीशी कसं रिलेटेड आहे, त्याला कसा इफेक्ट होतो हे सुद्धा तुम्हाला एक जनरल नॉलेज ऑफ पॉईंट ऑफ व्ह्यू आहे समजायला हवं, म्हणून मी इथे हे एक्झाम्पल देत असते नेहमी. आता कोविड-19चा त्यांचा पब्लिक हेल्थ सर्व्हिसेससाठी जो खर्च होतो तो काय आहे, आता त्याचा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर वाढलेला आहे. म्हणजे अनएक्सपेक्टेडली सुद्धा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर त्यांना करावा लागतो. मग ह्याचे तरी काही एक्झाम्पल्स दिलेत. तर या एक्झाम्पलमध्ये मेडिकल फॅसिलिटीज, परत पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस जे आहेत त्याच्यासाठी पैसे खर्च करणं हे सगळ्या त्या रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये येतं. त्याच्यानंतर आहे बघा कॅपिटल एक्सपेंडिचर. आता आपण अकाउंटमध्ये कसं रेव्हेन्यू आणि कॅपिटल डिफरन्शिएट केलं होतं तर त्याच पद्धतीने इथं आहे. फक्त अकाउंटमध्ये आपण कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करतो, तर एक तर अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करतो, तर दुसरं म्हणजे बिझनेस, पर्सनल बिझनेस म्हणजे फर्म असू दे किंवा काय इंडिव्हिज्युअल तिथं आपण विचार करतो. तर इथं फक्त आपण मॅक्रो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे हा. आणि इथं कॅपिटल एक्सपेंडिचर साधारण त्याच अर्थाने घेतलेलं आहे, एक्सपेंडिचर फॉर प्रोग्रेस अँड डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री. ह्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. आपण अकाउंटमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर कसं आपण लक्षात ठेवत होतो की फॉर द परचेस ऑफ फिजिकल असेट्स whatever expenditure is made it is called as capital expenditure. म्हणजे ज्या असेटने आपण कॅपिटल आपलं इन्क्रीज करतो आणि ते असेट परचेस करण्यासाठी आपण जे एक्सपेंडिचर करतो तेच कॅपिटल एक्सपेंडिचर हे आपण अकाउंटमध्ये बघितले आहे. त्या रेफरन्समध्ये हा कसं काय आपण इथे लक्षात ठेवायचा आहे. आता बिझनेसचं डेव्हलपमेंट होण्यासाठी आपण असेट परचेस करतो, पण तो कॅपिटल एक्सपेंडिचर झाला. आता इथे इकॉनॉमिक्समध्ये कसं आहे, तिथे त्यांना बिझनेस त्या लोकांना बिझनेस वाढवायचा होता. गव्हर्नमेंटला काय करायचं आहे, तर गव्हर्नमेंटला आपल्या इकॉनॉमीची डेव्हलपमेंट करायचं आहे किंवा प्रोग्रेस करायचा आहे, आणि त्याच्यासाठी जो खर्च केला जातो त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणतो. म्हणजे अकाउंटमध्ये आपण असं शिकलो आहोत की पब्लिक एक्सपेंडिचर हे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे बिझनेस वाढवण्याकरता जे फिजिकल असेट खरेदी केले जातात त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणतो. त्याच पद्धतीनं इथं गव्हर्नमेंटला त्याच्या इकॉनॉमीची डेव्हलपमेंट करणं हा त्याचा मेन ऑब्जेक्ट आहे. त्याच्यासाठी जो एक्सपेंडिचर केला जातो त्याला आपण इथं कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणू शकतो. सो एक्सपेंडिचर फॉर प्रोग्रेस अँड डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री. सो हिअर दॅट इज कॅपिटल एक्सपेंडिचर. आता इथं गव्हर्नमेंटला काय अचीव करायचं आहे, प्रोग्रेस किंवा डेव्हलपमेंट अचीव करायचं आहे. मग तो ऑब्जेक्ट अचीव करण्यासाठी जो मनी स्पेंड केला जातो त्याला इथं एक्सपेंडिचर कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हटलेलं आहे. मग आता बघा ह्यूज इन्व्हेस्टमेंट इन डिफरंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स, हे सुद्धा फिजिकल असेट वाढवण्यासारखंच आहे. फिजिकली तिथं जे हे त्याचा उपयोग केला जातो म्हणजे फिजिकली पॉईंट ऑफ व्ह्यूने जी प्रोग्रेस होते ते इथं कॅपिटल एक्सपेंडिचरमुळे होते. मोठे मोठे कंपनीज एस्टॅब्लिश करायच्या, त्याचे लार्ज इन्व्हेस्टमेंट करायचे, त्याच्यानंतर त्याचे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स अंडरटेक करायचे. सो या दॅट इज ह्यूज इन्व्हेस्टमेंट इन डिफरंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स. लोन्स ग्रँटेड टू द स्टेट गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट कंपनीज, हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. आता सेंट्रल गव्हर्नमेंट जेव्हा स्टेट गव्हर्नमेंटला लोन प्रोव्हाइड करत असतं तर त्याचा ऑब्जेक्ट काय असतो की त्याच्या स्टेटमध्ये त्यांनी डेव्हलपमेंट करावी ह्याच्यासाठी त्यांना तिथे लोन दिले जातात. किंवा गव्हर्नमेंट कंपनीज असतो तर त्या गव्हर्नमेंट कंपनीजना पण इथे लोन दिले जातात की जेणेकरून ते त्याचं प्रोडक्शन वाढवू शकतील किंवा त्याचं डेव्हलपमेंट करू शकतील. आणि रिपेमेंट ऑफ गव्हर्नमेंट लोन्स हा सुद्धा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. जे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर एक्झाम्पल IMF किंवा वर्ल्ड बँक किंवा अजून काही असेल
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन, त्याच्याकडनं आपण लोन घेतलेले असते, त्याचं रिपेमेंट करायचं, हे सुद्धा कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये इन्क्लूड होतं. असं का? तर इथं गव्हर्नमेंट लोन कशासाठी घेतं? इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडून किंवा कुठल्या इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूशनकडून, जेणेकरून आपल्या कंट्रीचं प्रोग्रेस होण्यासाठी ते आपल्याला मदत करेल. आणि जेव्हा इमर्जन्सी असते तेव्हा आपण लोन घेऊन तिथं डेव्हलपमेंट किंवा प्रोग्रेस करण्याचा विचार करत असतो. म्हणून हा सुद्धा एक रिपेमेंट ऑफ गव्हर्नमेंट लोन हा सुद्धा एक कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. त्याच्यानंतर आहे बघा डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर. आता कॅपिटल रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे डे टू डे एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे प्रोग्रेस किंवा डेव्हलपमेंट करण्यासाठी जे मनी स्पेंड केलं जातं त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. आणि डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर हा थर्ड पॉइंट आहे. सो व्हॉट इज मीन बाय डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर? डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर it is productive in nature. The expenditure which results in generation of employment, increase in production, price, stability, etc. is known as developmental expenditure. For example, expenditure on health, education, industrial development, social welfare, research and development, etc. म्हणजे जेणेकरून अदर देन ऑप्शनल सब्जेक्ट आहे हा. कंपल्सरी फंक्शनपेक्षा अदर देन कंपल्सरी फंक्शन हे जे आपण डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर त्याला आपण म्हणू शकतो. ते रेग्युलर ऑब्लिगेटरी नाही आहे, हे ऑप्शनल आहे. पण ऑप्शनल असं तरी आजकालचे गव्हर्नमेंट हे एक्सपेंडिचर करतात. तर त्याच्यामध्ये मग एक्झाम्पल कुठले दिलेत त्यांनी? एक्सपेंडिचर ऑन हेल्थ, एज्युकेशन, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, सोशल वेलफेअर. आता बघा, एज्युकेशन आणि हेल्थवर जर एक्सपेंडिचर केला तर ॲटोमॅटिकली क्वालिटी ऑफ लाईफ इथे इन्क्रीज होते. आणि क्वालिटी ऑफ लाईफ इन्क्रीज झाली की त्याच्यामध्ये त्यांची डेव्हलपमेंट होती, नुसतं ग्रोथ होत नाही तर डेव्हलपमेंट होती. आता इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट केली तर प्रोडक्शन वाढतं, इन्क्रीजिंग पॉप्युलेशनचं जे काही आहे ते इन्क्रीजिंग पॉप्युलेशनच्या नीड्स ज्या आहेत त्या तिथे सॅटिस्फाय होतात. त्याच्यानंतर सोशल वेलफेअरसाठी म्हणजे अपंग लोक असतील त्यांना मदत करणे, हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे, किंवा काही फॅसिलिटीज देणे जे ज्याच्यामध्ये हे आहे पोटेन्शियल आहे, मग त्यांना फायनान्स प्रोव्हाइड करणे वगैरे वगैरे. स्टार्टअपचे जे आता आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, स्टार्टअप बिझनेस या सोशल वेलफेअरमध्ये. आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आता R&D आहे असं आपण म्हणतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. मग ह्याच्यामध्ये ते ॲटॉमिक एनर्जीमध्ये असू दे, प्रोडक्शनमध्ये असू दे, इंडस्ट्रीमध्ये असू दे, कॉम्प्युटरमध्ये असू दे, हे रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी इथं गव्हर्नमेंट हा एक्सपेंडिचर करतो, त्याला आपण डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर असं म्हणतो. पुढचं जे आहे ते नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर आहे का? म्हणजे बरोबर डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचरचा उलट नॉन डेव्हलपमेंटल. ऑन द अदर हँड गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर विच डज नॉट yield any direct productive impact on the country is called as non-developmental expenditure. When we think about developmental expenditure, it is mean that expenditure which is made by the government for the development and progress of the economy. But when we think about this non-developmental expenditure, it does not make direct effect, but it can protect the country. For example, administration cost, war expenditure, these are unproductive in nature. म्हणजे आता रोजच्या डे टू डे मध्ये ऍडमिनिस्ट्रेशन करणं ह्याच्यासाठी जर तुम्ही मनी स्पेंड केलं तर त्याच्यापासून डेव्हलपमेंट किंवा प्रोग्रेस काय होत नाही. पण दॅट इज इंडिस्पेन्सेबल, म्हणजे ते ॲब्सोल्युटली तिथं ते नेसेसरी आहे खर्च करणं, तर इकॉनॉमीचं ॲडमिनिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. आणि वॉर एक्सपेंडिचर जर तुम्ही बघितलं तर वॉरवर आपला एक्सपेंडिचर खूप होतो, म्हणजे त्याचा प्रोडक्टिव्ह इफेक्ट काहीच नाही आहे, फक्त देशाचं प्रोटेक्शन करणं हे हा एकच इथं उद्देश असतो. म्हणजे डेव्हलपमेंट प्रोग्रेस करण्यापेक्षा कंट्रीला प्रोटेक्ट करणं हा त्याच्यामध्ये तो ऑब्जेक्ट आहे. आणि तो हा अनप्रोडक्टिव्ह नेचर आहे. म्हणजे तिथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पर्सेंटेज ग्रोथ, इतके पर्सेंटेज ग्रोथ झालं, तितकं पर्सेंटेज ग्रोथ झालं, एवढी डेव्हलपमेंट झाली, तेवढी डेव्हलपमेंट झाली, असे काही तिथं आपल्याला म्हणता येत नाही. फक्त वॉरवर एवढा एक्सपेंडिचर झाला आणि त्याच्यामुळे आपली कंट्री प्रोटेक्ट होते, त्याच्यामुळे हे नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर आहे. म्हणजे आता आपण बघितलं तर बघा मागच्या महिन्यामध्ये तिथं चायनाच्या लोकांच्या अटॅकला आपल्याला फेस करायला लागला आणि त्याच्यासाठी आपण
जे एरोप्लेन्स खरेदी केले किंवा फायटर्सचे कलेक्ट केले किंवा तिथं बाय केले, तर हा काय झाला, हा नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर झाला. म्हणजे अगदी वेल इक्विप्ड आणि अटॅकला फेस करणारे जर एक एरोप्लेन आपण खरेदी केले, तर त्याच्यामुळे आपले काही प्रोडक्शन वाढत नाही, सेल वाढत नाही, बिझनेस वाढत नाही गव्हर्नमेंटचा, किंवा इकॉनॉमीचं काय करन्सी रेट वाढत नाही, अशी कुठलाच इकॉनॉमिक इफेक्ट तिथं होत नाही. हे इट इज पर्टिक्युलरली अनप्रोडक्टिव्ह नेचर. आणि हे पर्टिक्युलरली अनप्रोडक्टिव्ह नेचर असल्यामुळं ह्याला आपण नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर असं म्हणतो. तर हा नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर झाला. तर बघा आपण आता काय काय बघितलं त्याच्यामध्ये. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे बघा, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे डे टू डे लाईफ मधला एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे कंट्रीची डेव्हलपमेंट किंवा प्रोग्रेस करणारा जो एक्सपेंडिचर असतो त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. पुढचं आहे डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर. डेव्हलपमेंटलमध्ये सुद्धा तसंच आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं वेलफेअर ओरिएंटेड पॉईंट ऑफ व्ह्यू घेतलेला आहे त्याने डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचरमध्ये. आणि नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचरमध्ये प्रत्यक्ष डेव्हलपमेंट काही होत नाही, प्रत्यक्ष ग्रोथ काही होत नाही, पण रोजच्या रोज म्हणजे डे टू डे लाईफचं इकॉनॉमीचं लाईफ असतं ते लाईफ हे कंटिन्यू इकॉनॉमी जे इकॉनॉमीसाठी जो मनी एक्सपेंड केला जातो त्याला आपण इथं नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट इथं आहे नॉन डेव्हलपमेंटसाठी आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ शकतो. गव्हर्नमेंट इथं पेन्शन देतं रिटायर्ड लोकांना, तर त्याच्यापासून प्रोडक्ट काहीच होत नाही, पण इट इज सोशल वेलफेअर ॲक्टिव्हिटी. म्हणजे आयुष्यभर थ्रूआउट लाईफ जर तुम्ही तिथं कष्ट घेतलेले असतील एखाद्या गव्हर्नमेंट एम्प्लॉईनं, तर सोशल वेलफेअर पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याला till the death here that pension is given, so it is expenditure for government, but it can help here that people to manage their day to day life or to manage their finance. So here that is non-development expenditure. आता इथं आपण हे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर, त्याच्यानंतर डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर, नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर हे सगळं पाहिलं. आता त्याचे रिझन्स काय आहेत बघा. रिझन्स फॉर ग्रोथ इन पब्लिक एक्सपेंडिचर. म्हणजे पब्लिक एक्सपेंडिचर कुठल्या कारणांमुळे होतो, कारण करावं लागतं, तर आणि किंवा तो वाढतो कसा, पब्लिक एक्सपेंडिचर वाढण्याचे रिझन्स काय आहेत. तर पहिलं जे आहे ते इन्क्रीज इन द ॲक्टिव्हिटीज ऑफ द गव्हर्नमेंट. सो युअर मॉडर्न गव्हर्नमेंट परफॉर्म्स कंपल्सरी ॲज वेल ॲज ऑप्शनल फंक्शन्स. म्हणजे आता पूर्वीच्या काळी गव्हर्नमेंटचं कसं होतं, एक त्यांचा एक फॉर्मॅट होता का, त्याचे एक ठराविक ट्रॅडिशनल फक्त त्याचे जे रिझन्स होते त्याच्यासाठी ते मनी स्पेंड करत होते. पण आत्ताचं गव्हर्नमेंट जे आहे, आता मॉडर्न गव्हर्नमेंट जे आहे ते इट इज स्पेंडिंग मनी अदर दॅन दॅट फॉर्मल रिझन्स किंवा त्यात ठराविक जे आपण ट्रॅडिशनल रिझन्स होतो ते सोडून जे आपण स्पेंड केला जातो, त्यामुळे तिथं तो एक्सपेंडिचर वाढलेला आहे. मग त्याचे एक्झाम्पल्स कुठले आहेत बघा. त्याच्यामध्ये पब्लिक वर्क्स आहे, पब्लिक हेल्थ आहे, पब्लिक रिक्रिएशन आहे, सोशल वेलफेअर आहे. मग ह्याच्यामध्ये हे त्याच्यामुळे पब्लिक एक्सपेंडिचरमध्ये वाढ झाली. म्हणजे आता आपल्याला इथं पूर्वी कसं होतं, इकॉनॉमिक ग्रोथला जास्त इम्पॉर्टन्स दिला जात होतं, आता इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सुद्धा कन्सिडर केले जाते. आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज इक्वल टू इकॉनॉमिक ग्रोथ प्लस ऑल अदर ॲक्टिव्हिटीज विच फॅसिलिटेट हिअर दॅट सोशल वेलफेअर. सो दॅट इज इन्क्रीज इन ॲक्टिव्हिटीज ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे गव्हर्नमेंट हे ट्रॅडिशनल रिजन करता मनी स्पेंड करून अजून पुन्हा लोकांचं डेव्हलपमेंट करता, इकॉनॉमीचं डेव्हलपमेंट करता जे मनी स्पेंड करतं, त्याच्यामुळे इथं ते इन्क्रीज झालेलं आहे. त्याच्यानंतर हे बघा रॅपिड इन्क्रीज इन पॉप्युलेशन. So when your population increasing, automatically that administration cost of the government it goes on increasing. So that is rapid increase in population. One more reason for the growth in public expenditure. प्रत्येक पॉइंट मध्ये तुम्ही कन्फर्म काय करायचं आहे, तर प्रत्येक पॉइंट मध्ये ह्या कारणामुळे पब्लिक एक्सपेंडिचर कसा वाढला हे सांगायचं आहे. त्याच्यानंतर हे बघा ग्रोईंग अर्बनायझेशन. आता पूर्वी विलेजेसची संख्या जास्त होती आणि आता त्याच्यापासून अर्बन्स तयार झाले, अर्बनायझेशन झाले की ऑटोमॅटिकली वॉटर फॅसिलिटी आली तिथे फॉर एक्झाम्पल. नंतर पॉवर जनरेशन युनिटचं फॉर्मेशन आलं. म्हणजे लोकांना जे काही डे टू डे लाईफमध्ये जेव्हा सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये इन्क्रीज झालं आणि त्याच्यामुळे पब्लिक एक्सपेंडिचर इन्क्रीज झाला. नेक्स्ट इज इन्क्रीजिंग डिफेन्स एक्सपेंडिचर. हे आपण अनेक वेळा बघितलेलं आहे.
in order to protect our country from the attacks of your other countries, whatever expenditure we make, and because of that expenditure here, that public expenditure goes on increasing. Then it is next is here spread of democracy. When country is democratic, then a democratic form of government is expensive due to regular elections. माहिती आहे तुम्हाला आता प्रत्येक 5 वर्षाला इलेक्शन, त्याच्यानंतर परत स्टेट गव्हर्नमेंटचे वेगळे, लोकल बॉडीचे वेगळे, ते सगळे मेकॅनिझम जे आहे इलेक्शनचं, ते इलेक्शनचं मेकॅनिझम इम्प्लिमेंटेशन मध्ये आणताना बराच एक्सपेंडिचर असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ते मशीन्स तयार करणं, ते पर्टिक्युलर स्टाफ त्याच्यामध्ये क्रिएट करणं, आणि मग त्याच्यामध्ये परत त्याचं कॅल्क्युलेशन, ह्याचं त्याचं कॅल्क्युलेशन आलं. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे काय आहे ते इलेक्शनचं. तर इलेक्शनसाठी तो खर्च पुरा होतो. त्यानंतर इन्फ्लेशन आहे. इन्फ्लेशन याचा अर्थ माहिती आहे तुम्हाला, जनरल प्राईस लेवलमध्ये एकदम इन्क्रीज होते. जसं आपण फेस करतो प्रॉब्लेम्स इन्फ्लेशनचे, तसंच गव्हर्नमेंटने इन्फ्लेशनचे प्रॉब्लेम फेस करतो आणि त्याच्यामुळे एक्सपेंडिचर वाढतो. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. आता ते इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही बघितलं तर प्रत्येक स्टेटमध्ये MIDC त्यांनी सुरू केले आहे की जेणेकरून अगदी लो लेवलपासून वरच्या लेवलपर्यंत ते इंडस्ट्रीचे डेव्हलपमेंट होईल या दृष्टीने त्यांनी बरेच प्रयत्न केले गव्हर्नमेंटने. आणि त्याच्यामुळे सुद्धा आता इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटमुळं ओव्हरऑल डेव्हलपमेंट होती इकॉनॉमीची, पण त्यामुळे एक्सपेंडिचर वाढतो. सो दॅट इज इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट इज वन मोर रिझन हिअर फॉर इन्क्रीजिंग दॅट पब्लिक एक्सपेंडिचर. अँड नेक्स्ट इज डिझास्टर मॅनेजमेंट. You know here that there are many natural and man-made calamities, for example earthquakes, floods, cyclones, then social unrest. आता अगदी रिसेंट एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर विदर्भामध्ये, औरंगाबाद त्या एरियामध्ये कितीतरी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. That is natural calamity, and we have to face that. The government has to face that calamity, and for that it makes that disaster management. पण डिझास्टर मॅनेजमेंटसाठी सुद्धा त्याचं एक्सपेंडिचर, त्यातनं आउटपुट काहीच नसतं. डिझास्टर मॅनेजमेंट तुम्ही जेव्हा मॅनेज करतं गव्हर्नमेंट, त्यातनं आउटपुट काहीच मिळत नाही, तो एक्सपेंडिचर होत राहतो. पण ते करणं पण गरजेचं आहे, त्यामुळे ते गव्हर्नमेंटला करावं लागतं फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल, फॉर वेलफेअर स्टेट. मग ते आहे, अर्थक्वेक आहे, आता हे कोरोना आहे, रेनिंग आहे, जबरदस्त रेनिंगमुळं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. मग त्याच्यासाठी एक्सपेंडिचर करणं गव्हर्नमेंटला इथं कंपल्सरी आहे. सो दीज आर ऑल द रिझन्स फॉर द ग्रोथ इन पब्लिक एक्सपेंडिचर. सो यू हॅव टू कीप इन माइंड बाय what are the reasons by which that public expenditure it is going on increasing. It means in every point you have to find out how it goes on increasing, and that only you have to explain. म्हणजे प्रत्येक पॉईंटचं नेचर तुम्ही बघायचं आणि त्या नेचरप्रमाणे तिथं एक्सपेंडिचर का वाढतो, कसं वाढतो, हेच एक प्रत्येक ठिकाणी सांगायचं आहे. त्या नेचरप्रमाणे तसं तुम्ही ते एक्सप्लेनेशन द्यायचं. इथं पाठ करायची काही गरज नाही आहे. तुम्ही बाय कॉमन सेन्स सुद्धा लिहू शकतो, फक्त लिहू शकता. फक्त इथं काय आहे, सगळे पॉईंट्स आले पाहिजेत तुमच्या आन्सरमध्ये, हे महत्त्वाचं आहे. So today we have completed that first part. Let me see here. Again I will show you that this is structure of public finance at a glance. And here this first part, public expenditure. Today we have finished all this public expenditure. That means all these 4 types of public expenditure, as well as what are the reasons for public expenditure that we have completed. You just listen it again and again for revision. And today we stop here. Thank you very much.